विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील पिरियडला बघितलं होतं की टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन, मायटोसिस अँड मियोसिस. आता मायटोसिसमध्ये काय असते? नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन द सेल न्यूक्लियस दे रिमेन सेम. संख्या यांची तेवढीच राहते जेवढी ती बिफोर सेल डिव्हिजनच्या असते. म्हणजे सेल डिव्हिजननंतर नंबर ऑफ क्रोमोझोम्स कमी होत नाही. इट इज कॉल्ड ॲज मायटोसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन. आता मियोसिस म्हणजे काय? नंबर ऑफ क्रोमोझोम्स बिकम हाफ. डबल समजा 2n असेल तर मग n होतात. हा दोघातला प्रमुख फरक आहे. नंतर दोघांमधला बाकीचे फरकाचे मुद्दे आहेत ते आपण नंतर बघणारच आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला शिकायचं आहे ठिकाणी की हाऊ इज देअर मायटोटिक टाईप ऑफ सेल डिव्हिजन. त्यापूर्वी आपण प्रामुख्याने असं बघूया की सेल डिव्हिजनचे फायदे कोणते. आपला इथं मुद्दा असा आहे, सेल डिव्हिजन, ॲडव्हांटेजेस ऑफ सेल डिव्हिजन. आता पुन्हा एकदा आपण मागे जाऊया. व्हॉट इज सेल डिव्हिजन? द प्रोसेस ऑफ डिव्हिजन ऑफ द सेल टू फॉर्म न्यू सेल्स. त्याला म्हणतो आपण सेल डिव्हिजन. इट इज लॉंग प्रोसेस. तर आता बघूया आपण याचे फायदे कोणते आहेत. सेल डिव्हिजन ॲडव्हांटेजेस म्हणजे फायदे. नंबर 1, ग्रोथ. बिकॉज ऑफ सेल डिव्हिजन न्यू सेल्स आर फॉर्म अँड व्हेन न्यू सेल्स आर फॉर्म प्रोड्यूस body grows, body of living organism grows. So first is, if there is no cell division there cannot be growth of the living. तुम्ही आहे तेवढेच राहणार, तुमची उंची वाढ होणार नाही, उंची वाढणार नाही, वाढही होणार नाही. सर्व होते कशामुळे होते? बिकॉज ऑफ द सेल डिव्हिजन. सेकंड बेनिफिट, याचा फायदा कोणता आहे? रिस्टोरेशन ऑफ इमॅसिएटेड बॉडी. पुष्कळदा बॉडी कमजोर होते, कमकुवत होते की नाही बॉडी बिकम व्हेरी थिन, वीक. त्यावेळेला ती बॉडी परत पूर्वपदावर आणल्या जाते की नाही, याला म्हणतो आपण रिस्टोरेशन. सामान्य स्थितीमध्ये आणली जाते, याला म्हणतो आपण रिस्टोरेशन. तर नवीन सेल तयार होतात तेव्हाच तुम्ही कमजोर मनुष्य पुन्हा नॉर्मल अवस्थेमध्ये व्यवस्थित होतो, स्ट्रॉंग होतो की नाही. समजा आजारामध्ये तुम्ही आजारी पडता, एकदम क्षीण होतो मनुष्य, होतो की नाही क्षीण. पण जेव्हा मग तो अन्न पाणी खाऊ लागतो मग त्याला होतात मग सेल डिव्हिजन फास्ट होते बॉडीमध्ये. अँड बिकॉज ऑफ सेल डिव्हिजन न्यू सेल्स आर प्रोड्यूस अँड न्यू सेल्स अगेन गिव द ओरिजिनल नॉर्मल स्टेट. ठीक आहे, त्याला पूर्वीची अवस्था प्राप्त होते. त्यानंतर आपण इमॅसिएशन म्हणजे रिस्टोरेशन ऑफ म्हणजे क्षीण बॉडीला पुन्हा पूर्ववत आणते, जशी होती पहिले तशी. कशामुळे? बिकॉज ऑफ न्यू सेल्स. आजारामध्ये सेल्स तुमच्या मरतात, कमी होतात, म्हणून मनुष्य क्षीण होतो, अगदी वीक होते ना वीक. परंतु मग तुम्ही जेव्हा परत मग अन्न खाऊ लागता त्यावेळेला काय होते? मग यू गेट डिफरंट टाईप ऑफ द न्यूट्रिएंट्स अँड दॅट टाईम अगेन न्यू सेल्स आर प्रोड्यूस बिकॉज ऑफ सेल डिव्हिजन अँड युअर बॉडी गेट ओरिजिनल शेप अँड साईज. पॉवर. आता आपण बघूया, स्टार्टिंगला बघूया आपण पहिल्यांदा आपण बघूया की बिफोर सेल डिव्हिजन हाऊ इज द कंडिशन ऑफ क्रोमोझोम्स इन द सेल. सेलचं डिव्हिजन होण्याच्या पूर्वी सेलमध्ये क्रोमोझोमची संख्या कशी असते, यामध्ये काही फरक पडतो का? यस. तर बिफोर सेल डिव्हिजन क्रोमोझोम्स बिकम डबल इन नंबर. त्या ज्या सेल डिव्हिजन व्हायचं आहे त्या सेलमध्ये काय होते? क्रोमोझोम डबल होतात. समजा क्रोमोझोम 2n संख्येनं असेल, त्यांचे काय होईल? 4n संख्या होईल. हा बदल होतो, हे इथं महत्त्वाचं आहे, तुम्ही इथं लक्षात घ्या. त्यानंतर आता बघूया आपण. आता जर क्रोमोझोम समजा कमी आहे डबल व्हायच्या पूर्वी, म्हणजे याला म्हणतो आपण 2 कंडिशन आहे, 2n आणि 4n. 2nमध्ये क्रोमोझोम्स कमी असतात, 4nमध्ये डबल असतात. आता इन 2n कंडिशन काय असते? पेअर ऑफ. आता हे क्रोमोझोम 2n म्हणजे डबल क्रोमोझोम्स आहेत आणि 4n म्हणजे याचे आणखी डबल आहेत. तर इन 2n कंडिशन पेअर ऑफ ईच टाईप ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट. म्हणजे क्रोमोझोमचे आणखी प्रकार आहेत. तर या 2nमध्ये काय असते? प्रत्येक प्रकारच्या क्रोमोझोमची पेअर असते. पेअर ऑफ ईच टाईप ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट इन 2n कंडिशन. आता इथे पेअर असते, इथे n कंडिशन म्हणजे क्रोमोझोम्स कमी असतात, याच्याही कमी असतात. तर इथं मग सिंगल क्रोमोझोम्स आहेत. ठीक आहे, तर इथं मग काय सांगा बरं, इथे इन n कंडिशन सिंगल क्रोमोझोम्स, इथं पेअर असते क्रोमोझोमची, इथं सिंगल क्रोमोझोम्स ऑफ ईच टाईप इज प्रेझेंट इन n कंडिशन. हे पक्का माहीत ठेवा. सो इन 2n कंडिशन पेअर ऑफ ईच टाईप ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट अँड इन n कंडिशन
सिंगल क्रोमोझोम्स ऑफ ईच टाईप इज प्रेझेंट. आता आपण सुरुवात करीत आहोत. ही झाली पूर्व परिस्थिती सेल डिव्हिजन स्टार्ट व्हायच्या पूर्वी. आता आपण बघत आहोत इथे मायटॉसिस. बघा हाऊ द मायटॉसिस स्टार्ट. टोटल मायटॉसिस सेल डिव्हिजन हॅज टू मेन स्टेप्स. पहिलं कोणतं आहे? कॅरिओकायनेसिस अँड सेकंड इज सायटोकायनेसिस. आता कॅरिओ म्हणजे न्यूक्लियस आणि कायनेसिस म्हणजे डिव्हिजन. सो फर्स्ट स्टेप इज न्यूक्लियर डिव्हिजन. आता न्यूक्लियस डिव्हिजन झालं की मग त्या बाजूला काय राहते? मग सायटोप्लाझम. काय राहतो? सायटोप्लाझम. सो सेकंड स्टेप इज ऑफ सायटोकायनेसिस. म्हणजे सायटो म्हणजे सायटोप्लाझम आणि कायनेसिस म्हणजे डिव्हिजन. सो डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम इट इज सायटोकायनेसिस. तर पहिले काय होईल? फर्स्ट देअर इज कॅरिओकायनेसिस. कसं होते बघूया आपण. सो कॅरिओकायनेसिस, कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस, कायनेसिस म्हणजे डिव्हिजन. सो इट टेक्स प्लेस अंडर 4 स्टेप. याच्या 4 स्टेप आहेत. इन मायटॉसिस कॅरिओकायनेसिस हॅज 4 स्टेप्स. बघा मायटॉसिसमध्ये 2 स्टेप्स आहेत, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. आता कॅरिओकायनेसिसमध्ये आणखी परत 4 स्टेप आहेत. ह्या 4ही स्टेप तुम्ही पक्के माहीत ठेवा. पहिली आहे प्रोफेस, दुसरी आहे ॲनाफेस, तिसरी आहे मेटॅफेस आणि चौथी आहे टेलोफेस. मेन स्टेप्स ऑफ कॅरिओकायनेसिस इन मायटोटिक सेल डिव्हिजन किती आहेत? 4. नाव सांगा. हे नाव आहे प्रोफेस, ॲनाफेस, मेटॅफेस, टेलोफेस. आता आपण बघूया. तुम्ही डायग्राम बघा. मी डायग्रामनुसार तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करतो. याचे पॉईंट आहे काय काय घडत जाते पहिल्या स्टेपमध्ये. प्रोफेसमध्ये काय होते? आता हा आहे न्यूक्लियस आणि हे आहे सेल मेम्ब्रेन आणि हे आहे न्यूक्लियसच्या बाहेरचं भाग, त्याला म्हणतो आपण सायटोप्लाझम. अशा प्रकारे आता इथे बघा पहिले काय होते. बिफोर सेल डिव्हिजन क्रोमोझोमची कंडिशन कशी असते? आता सेल डिव्हिजनमध्ये काय असते? सेलमध्ये असते न्यूक्लियस. न्यूक्लियसचे डिव्हिजन म्हणजे कॅरिओकायनेसिस. न्यूक्लियसमध्ये काय असते? क्रोमोझोम्स असतात पण दिसत नाही. ते क्रोमोझोम कसे असतात बघा. ते क्रोमोझोम असतात पहिल्यांदा थीन, थ्रेड लाईक, धाग्यासारखे लांब लांब, इनव्हिजिबल असतात आहे ना. तर ते पहिले त्यांच्यामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होते. पहिले काय होते बघा, कंडेन्सेशन ऑफ थीन थ्रेड लाईक क्रोमोझोम्स. जे क्रोमोझोम पहिले कसे असतात? थीन असतात, पातळ असतात, लॉंग असतात, थ्रेड लाईक असतात धाग्याप्रमाणे आहे ना. जसा आपला सूत धागा असतो ना त्यापेक्षाही खूप बारीक असतात. तर ते काय होतात? कंडेन्सेशन. ते असे साखडू लागतात. त्यांच्यामध्ये आकुंचन पावण्याची प्रक्रिया सुरू होते. ते कॉन्ट्रॅक्ट्स, दे कंडेन्स, साखळणे याला म्हणतो आपण. आणि त्यामुळे काय होईल मग? जे पहिले थीन होते ते काय होतील? दे बिकम थिक. धागा समजा लांब आहे, थीन आहे, पातळ आहे, त्याला समजा आपण साखळलं काय होईल? तो थिक होईल ना. मग ते पण होतात. सो दे बिकम थिक अँड शॉर्ट. आकूड होतात. शॉर्ट झाले म्हणून थिक होतात. पहिले लांब होते म्हणून थीन होते. सो दे बिकम अपियर. आणि मग ते शॉर्ट झाल्यामुळेच दिसू लागतात. पूर्वी दिसत होते का? नाही, कारण ते लांब होते, खूप लांब होते म्हणून दिसू शकत नव्हते. आता दे बिकम शॉर्ट अँड अपियर. दिसू लागतात. अगदी क्लिअरली, ठळकपणे दिसू लागतात. त्यांच्या क्रोमोझोम्स दिसू लागतात. नुसते क्रोमोझोम नाही, त्याचे पार्ट पण. ते पार्ट कोणते आहे? सिस्टर क्रोमॅटिड. क्रोमोझोम कायचे बनले असते? हे सिस्टर क्रोमॅटिडचे बनलेले असतात. ते सुद्धा दिसू लागतात. सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे पार्ट ऑफ क्रोमोझोम्स. आता हा क्रोमोझोम्स आहे, हे 2 भाग आहे, इकडचा आणि इकडचा. हे सिस्टर क्रोमॅटिड. इकडला आणि इकडला एक. हा इकडचा एक आणि इकडचा एक. आता बघा, ठीक आहे. त्यानंतर तिसरा बदल काय होतो? सेंट्रिओल्स डुप्लिकेट. सेलमध्ये काय असते? सेंट्रिओल असते. सेंट्रिओलसुद्धा 2 होतात. हा एक झाला, दुसरा तयार होतो. आणि दुसरा कुठं होते मग? सेंट्रिओल्स 1 गोज टू 1 एंड अँड समजा सेंट्रिओल इकडे समजा असेल, अदर सेंट्रिओल गोज टू अदर एंड. म्हणून म्हटलं सेंट्रिओल्स डुप्लिकेट अँड ईच मूव टू अपोजिट पोल्स. म्हणजे फर्स्ट सेंट्रिओल डुप्लिकेट, इट डुप्लिकेट सेंट्रिओल प्रोड्यूस. म्हणजे सेंट्रिओल प्रोड्यूस इट्स डुप्लिकेट अँड डुप्लिकेट सेंट्रिओल मूव्स टू अदर पोल. हा झाला एक पोल ध्रुव, हा झाला सेकंड पोल. हे इथं घडते. तिसरी गोष्ट घडते, चौथी गोष्ट घडते कोणती बघा? न्यूक्लियर मेम्ब्रेन
अँड आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी ठळक दिसते क्लिअर असते ती मात्र आता काय होते स्टार्ट्स टू डिसॲपियर. न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते बाहेर, आणखी काय असते न्यूक्लिओलस. दोन्हीही स्टार्ट टू डिसॲपियर, दोन्ही नाहीसे होऊ लागतात, अदृश्य व्हायला सुरुवात होते. ह्या 4 गोष्टी घडतात कुठे प्रोफेस. बघा नंबर 1 कंडेन्सेशन ऑफ द थ्रेड लाईक क्रोमोझोम्स. सेकंड क्रोमोझोम बिकम थिक so clearly visible. Third, centrioles duplicate and move to opposite poles. Number 4, nucleus, membrane and nucleolus disappear. ह्या 4 गोष्टी बरोबर माहीत ठेवायच्या. पेपरला येते एक्सप्लेन द प्रोसेस. दुसरी आहे ही ॲनाफेस. इथं काय घडते बघा आता इथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे डिसॲपियर व्हायला सुरुवात होते ते इथे कम्प्लिटली डिसॲपियर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॲपियर कम्प्लिटली. इथे तुमची मेम्ब्रेन जी आहे पूर्णपणे नष्ट होते, आपण दाखवली आहे पण ती नष्ट होते या ठिकाणी. ठीक आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॲपियर. त्यानंतर येईल आपण असं करू, याला शॉर्ट दाखवू आपण अशा प्रकारे. हे नाही, इथं राहील, हे सेल मेम्ब्रेन आहे. हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॲपियर. आता हे गेली. आता ही जी राहील हे काय राहील, ही पर्यंत तुमची ही राहील हे सेल मेम्ब्रेन. असं म्हणू आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॲपियर. हे काय वय मग ही वय सेल मेम्ब्रेन वय, हे राहणारच आहे. ठीक आहे. सेकंड क्रोमोझोम कंडेन्सेशन कंप्लीट. आता इथं क्रोमोझोम जेवढे आखूड व्हायचे, शॉर्टनेस ऑफ क्रोमोझोम स्टॉप हिअर, पूर्ण होते, इथे कंप्लीट. क्रोमोझोम कंडेन्सेशन स्टॉप, इथं सुरू होते आणि इथे संपते सेकंड स्टेप लागल्याबरोबर. आता क्रोमोझोम बिकम कम्प्लिटली व्हिजिबल. आता पाहिलं आपण अलॉंग विथ सिस्टर क्रोमॅटिड. बघा आता क्रोमोझोम तुम्हाला क्लिअर दिसतात दोन्हीही, ही सिस्टर क्रोमॅटिड आणि ही सिस्टर क्रोमॅटिड. ही एक आहे आणि ही दुसरी क्रोमॅटिड आहे. हे एकाच क्रोमोझोमचे आहे. हा क्रोमोझोम पहिल्यांदा, हा होता क्रोमोझोम. याचे 2 काय बनले याचे सिस्टर क्रोमॅटिड. बरोबर आहे, क्लिअरली व्हिजिबल. आता ऑल क्रोमोझोम्स अरेंज पॅरेलल टू इक्विटोरियल प्लेन. सगळे क्रोमोझोम कुठे येतात सेंट्रल प्लेनमध्ये येतात, सेलच्या मध्यभागामध्ये येतात. याला म्हणतो विषुववृत्तीय इक्विटोरियल प्लेन. जसा पृथ्वीचा मध्यभाग कोणता असतो इक्वेटर असतो ना, विषुववृत्त. अशा प्रकारे पेशीच्या मध्यभागीही येतात. याला म्हणतो आपण सेंट्रल प्लेन म्हणजे इक्विटोरियल प्लेन. मध्यभागामध्ये येतात ते, असे हे अरेंजमेंट होते. ऑल द क्रोमोझोम्स in anaphase they are arranged at the central plane of the cell म्हणजे इक्विटोरियल प्लेन. त्यानंतर यांच्यामध्ये काय होते बघा, आता इकडे एक सेंट्रिओल गेली, इकडे सेंट्रिओल एक गेली. सो देअर स्टार्ट फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर, फ्लेक्झिबल फायबर, असे फायबर तयार होतात. कोणामध्ये, आता हा क्रोमोझोम झाला, हा झाला क्रोमोझोम, हा सेंट्रोमियर, हा सेंट्रोमियर. सो बिटवीन द सेंट्रोमियर ऑफ क्रोमोझोम्स अशा प्रकारचे इथे काय बनतात स्पिंडल फायबर. याला म्हणतो आपण स्पिंडल फायबर, स्पिंडल फायबर फॉर्म. असे हे स्पिंडल फायबर फॉर्म होतात बिटवीन द सेंट्रिओल्स अँड सेंट्रोमियर ऑफ द क्रोमोझोम्स. सेंट्रोमियर म्हणजे क्रोमोझोमचा मध्यभाग, हा आहे ना मध्यभाग, इथून चालले असे असे हे तयार होतात. याला म्हणतो आपण स्पिंडल फायबर, फ्लेक्झिबल फायबर फॉर्म होतात. कोणामध्ये बिटवीन द सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोझोम, मध्यभाग क्रोमोझोमचा केंद्र केला तो सेंट्रोमियर आणि सेंट्रिओल्स दोन्हीकडे असते ना, दोन्ही पोलला गेलेले, यांच्यामध्ये हे तयार होतात. ठीक आहे, हे एवढे इथं घडते. किती गोष्टी घडल्या, 4च गोष्टी घडल्या इथे पण. कोणत्या, नंबर 1 न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॲपियर. सेकंड क्रोमोझोम्स कम्प्लिटली बिकम शॉर्टन, कंडेन्सेशन स्टॉप हिअर आणि दे क्लिअरली विजिबल अलॉंग विथ सिस्टर क्रोमॅटिड. तिसरी गोष्ट कोणती घडते मग, ऑल क्रोमोझोम्स अरेंज इन द सेंट्रल प्लेन म्हणजे इक्विटोरियल प्लेन ऑफ द सेल. आणि चौथं स्पिंडल फायबर फॉर्म बिटवीन द क्रोमोझोम्स, सेंट्रोमियर आणि सेंट्रिओल्स ऑफ बोथ द पोल्स. सेंट्रिओल्स आहे अशा प्रकारे. ओके. थर्ड स्टेप मेटाफेसिस. इथे काय घडते बघा, यामध्ये सेंट्रिओल स्प्लिट. आता सेंट्रिओल काय होतात, ओढतात, स्प्लिट करतात. कोणाला,
सो सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम सेपरेट. सेंट्रिओल स्प्लिट केल्यामुळे सेंट्रिओल एकामेकापासून आणखी दूर होतात. बरोबर आहे. तर आता ॲज सेंट्रिओल स्प्लिट सो सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम सेपरेट. इथले इकडचे हे क्रोमॅटिड एक झाली, हे दुसरी झाली, का होतात ते सेपरेट होतात. हे जवळ आहे, हे आता हे दूर होतील. सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट अँड पुल्ड अपार्ट. एकामेकापासून अपार्ट म्हणजे दूर, पुल्ड अपार्ट ओढल्या जातात. कसे बघा, सेंट्रिओल स्प्लिट अँड सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम सेपरेट फ्रॉम इच अदर पुल्ड अपार्ट. दूर ओढल्या जातात. कोणामुळे? बिकॉज ऑफ स्पिंडल फायबर. हे त्याला फायबर दूर ओढतात असे. बरोबर आहे. सो दे गो अवे फ्रॉम इच अदर. कोणीकडे? हा इकडे तर हा इकडे, इन अपोजिट डायरेक्शन. ठीक आहे. हे कोणामुळे? बिकॉज ऑफ द स्पिंडल फायबर. त्यानंतर आता हे सेपरेट झाले. कोण? सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड. हे जे वेगळे झाले, इकडे एक गेलं, इकडे एक गेलं. आता बघा, हा जो आहे हा इकडे झाला ना, इकडचा हा इकडे गेला. ठीक आहे. तर याला म्हणतात आपण जे वेगळे झालेले सिस्टर क्रोमॅटिड, सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड, दे आर कॉल्ड ॲज डॉटर क्रोमोझोम्स. आत्ता बनले यांचे नवीन क्रोमोझोम, डॉटर क्रोमोझोम्स. ठीक आहे. आता मग क्रोमोझोम्स हे दूर जे गेलेले आहेत बघा, दे लुक लाईक द बंच ऑफ बनाना. केळीच्या गुच्छासारखे दिसतात, आहे ना. तुम्ही खाताना केळ, तर केळीचा जो असतो का नाही गुच्छ समूह, दे लुक लाईक द बंच ऑफ बनाना. सेपरेटेड क्रोमॅटिड, सेपरेटेड क्रोमोझोम्स म्हणू आपण. दे लुक लाईक द bunch of banana. Separated chromatid look like daughter chromosomes and daughter chromosomes look like the bunch of banana. त्यानंतर each set of chromosome reach at two opposite pole. अशा प्रकारे मग हे हा इकडच्या पोलमध्ये जातो आणि हा इकडचा दुसरा क्रोमोझोम सेट इकडे जातो. बरोबर आहे. सो each set of chromosomes they reach, ते पोचतात टू अपोजिट पोल ऑफ द सेल. ठीक आहे. हे इथं घडते. पुन्हा एकदा बघा काय घडते इथं. नंबर 1, सेंट्रिओल स्प्लिट. सो सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम सेपरेट. सेंट्रिओल ह्या आणखी दूर जातात, त्याच्यामुळे त्यातले जे क्रोमॅटिड आहे ते सुद्धा दूर ओढले जातात. सेंट्रिओल स्प्लिट सो सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम्स काय होतात? पुल्ड अपार्ट, दूर ओढल्या जातात फ्रॉम इच अदर. दुसरं, इन अपोजिट डायरेक्शन. कोणामुळे? विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर. दुसरी गोष्ट, सेपरेटेड. हा इथे महत्त्वाचा बघा भाग. सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड आर कॉल्ड ॲज डॉटर क्रोमोझोम्स. ठीक आहे. आणि क्रोमोझोम्स पुल्ड, दे लुक लाईक द बंच ऑफ बनाना. आणि इच पोल ऑफ क्रोमोझोम अशा प्रकारे रीच ॲट टू अपोजिट पोल्स ऑफ द सेल. चौथी गोष्ट काय होते बघा याच्यामध्ये, ही आहे, याला म्हणतो आपण टेलोफेस. हे बघितलं आपण मेटॅफेस. इन नाउ देअर इज बिगिनिंग ऑफ द टेलोफेस. इथं काय करते बघा, क्रोमोझोम्स आता जे पहिल्या प्रोफेसमध्ये कंडेन्स झाले होते, आकूड झाले होते, इथं उलटं घडेल. क्रोमोझोम्स नाव डिकंडेन्स. का होतात? पुन्हा ते लांब होतात. आता लांब होतात ते, डिकंडेन्स होतात. सो बिकम थ्रेड लाईक. पूर्वीसारखं दिसत ते थिन होतात आणि अदृश्य, इनव्हिजिबल. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन पुन्हा इकडे गेली होती, आता इकडे येईल. न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म अपियर. सो टू डॉटर न्यूक्लियाय फॉर्म. अशा प्रकारे सेपरेट टू डॉटर न्यूक्लियाय तयार होतात. दोन न्यूक्लियस, टू न्यूक्लियाय तयार होतात. हा एक न्यूक्लियस, हा सेकंड न्यूक्लियस तयार होतो. इथं होतं एकच, इथं किती झाले? 2 झाले. अशा प्रकारे. त्यानंतर न्यूक्लिओलस फॉर्म. याच्यामध्ये आणखी काय तो न्यूक्लिओलस तयार होतो. आणि इकडे स्पिंडल फायबर, ज्याची गरज संपली आता. स्पिंडल फायबरची गरज फक्त यांना ओढण्याकरिता. कोणाला? सिस्टर क्रोमॅटिडला. फक्त ओढण्याकरिता. कोणाकडे? टू अपोजिट पोलकडे. ते आता इथं नष्ट होतात. स्पिंडल फायबर डिसॲपियर नाव कम्प्लिटली. अशा प्रकारे हिअर इज फ्रॉम 1 न्यूक्लियस टू डॉटर न्यूक्लियाय फॉर्म. 2 केंद्रक बनले. सो हिअर फर्स्ट स्टेप ऑफ मायटोसिस ओव्हर. कोणती आहे ती? कॅरिओकायनेसिस. ठीक आहे. तुम्हाला याच्यामध्ये हे नीट माहिती आहे तुम्ही काय काय घडते, प्रोफेसमध्ये काय घडते
एक्सप्लेन द प्रोसेस, एक्सप्लेन द एनाफेज प्रोसेस, एक्सप्लेन द मेटाफेज प्रोसेस, एक्सप्लेन द टेलोफेज प्रोसेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मग व्हॉट डू मीन बाय कॅरिओकायनेसिस डिफाईन करा. व्हॉट डू मीन बाय सायटोकायनेसिस, राईट द स्टेप्स ऑफ कॅरिओकायनेसिस अशा प्रकारे. ठीक आहे. कंडिशन ऑफ क्रोमोझोम्स बिफोर सेल डिव्हिजन कसे असतात हे तुम्हाला सांगावं लागेल. कंडिशन ऑफ क्रोमोझोम्स इन 2n कंडिशन अँड कंडिशन ऑफ क्रोमोझोम इन n कंडिशन. इथं पहिला व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सेल डिव्हिजन अशा प्रकारे तुमच्या इथं विविध प्रकारचे प्रश्न बनू शकतात. ओके. तर सर्वांनी याचा अगदी बारकाईने अभ्यास करा, वारंवार बघा आणि याच्यावर क्वेश्चन तुम्ही काढायचे. ठीक आहे. हे डायग्राम सगळं आपण कम्प्लिटली एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. वी शुड स्टॉप हिअर. ओके.